हर हर महादेव मित्र आणि मैत्रिणींनो, श्रावण सुरू झालेला आहे आणि आता येणार आहे महादेवाच्या भक्तांसाठी 4 पवित्र श्रावणी सोमवार. आणि या सोमवारी तुम्हाला कोणकोणते शिवमूठ अर्पण करायचे आहे, कोणत्या दिवशी अर्पण करायचे आहेत, किती सोमवार आहेत, कधीपासून श्रावणी सोमवारची सुरुवात होत आहे आणि या श्रावणी सोमवारी आपल्याला काय काय करायचं आहे, तर याची ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करून नक्की ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर महाराष्ट्रात यंदा श्रावण मासाची सुरुवात ही 13 ऑगस्ट 2026 गुरुवारपासूनच झाली आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात शिवपूजा, जलाभिषेक, बेलपत्र अर्पण, नामस्मरण आणि श्रावणी सोमवारचे व्रत करण्याची अत्यंत प्रभावी अशी परंपरा आहे. आणि यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवार येत आहेत. पहिला सोमवार हा 17 ऑगस्टला असणार आहे, दुसरा सोमवार 24 ऑगस्टला, तिसरा सोमवार 31 ऑगस्टला आणि चौथा सोमवार हा 7 सप्टेंबरला असणार आहे. तर आता आपण पाहूयात की श्रावण महिन्यात जे आपण शिवमूठ अर्पण करतो, तर ती शिवमूठ म्हणजे नक्की काय आहे? तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिवमूठ म्हणजे नक्की काय? तर शिवामूठ म्हणजे श्रावणी सोमवारी महादेवाला भक्तिभावाने अर्पण केली जाणारी धान्याची मूठ. महाराष्ट्रातील परंपरेनुसार प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ अर्पण करण्याची ही पद्धत आहे. यामागचा भाव अगदी सुंदर आहे. महादेव, माझ्या आयुष्यातील अडचणी तुमच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू दे. म्हणूनच शिवामूठ ही केवळ धान्याची मूठ नसून तर श्रद्धा, संकल्प आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते, जे आपण भगवान शिवांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असतो ही शिवामूठ अर्पण करून. तर पाहूयात की यावर्षी पहिला सोमवार हा कधी आहे? तर यावर्षी पहिला सोमवार हा 17 ऑगस्टला आहे आणि या दिवशी प्रचलित महाराष्ट्रातील परंपरेनुसार तांदळाची शिवामूठ महादेवाला अर्पण केली जाणार आहे. या दिवशी शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करा, बेलपत्र वाहा, फुले वाहा आणि त्यानंतर तांदळाची शिवामूठ नक्की अर्पण करा. आणि एक विशेष गोष्ट, 17 ऑगस्टलाच नागपंचमी आहे, त्यामुळे यंदाचा पहिला श्रावणी सोमवार आणखीनच विशेष असणार आहे. दुसरा श्रावणी सोमवार आहे 24 ऑगस्टला. तर या दिवशी तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे आणि महादेवाला जलाभिषेक करून, बेलपत्र, फुले अर्पण करून श्रद्धेने तिळाची शिवमूठ अर्पण करायची आहे. त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार आहे 31 ऑगस्टला. तर या दिवशी मुगाची शिवामूठ अर्पण केली जाणार आहे. या दिवशी ही पूजा करताना मन शांत ठेवा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचे नामस्मरण नक्की करा. चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला असणार आहे आणि हा शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार आहे. तर या दिवशी प्रचलित परंपरेनुसार जव किंवा गहू याची शिवामूठ अर्पण केले जाते. विविध स्रोतांमध्ये चौथ्या सोमवारच्या धान्याबद्दल थोडा फरक आढळतो. म्हणजे तुमच्या कुटुंबातील किंवा स्थानिक परंपरेनुसार ते तुम्ही अवश्य अर्पण करा. त्यानंतर शिवामूठ अर्पण करताना काय करावे? तर प्रत्येक सोमवारी शक्य असल्यास सकाळी लवकर स्नान करून देवघर स्वच्छ करा. देवघरात जाऊन आपल्या देवांची पूजा करा किंवा तुम्ही मंदिरात देखील जाऊ शकता. त्यानंतर शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र, फुले, दिवा आणि नैवेद्य नक्की अर्पण करा आणि संबंधित सोमवारची शिवामूठ श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर काही वेळ शांत बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करा. अभिषेकासाठी शुद्ध जल वापरण्याची परंपरा आहे. काही भक्त पंचामृत अभिषेकही करतात. श्रद्धा आणि भक्तिभावाला इथे महत्त्व दिले जाते. लक्षात ठेवा, महादेवाला अर्पण केलेली मूठ ही किती मोठी आहे यापेक्षा ती अर्पण करताना आपल्या मनात किती श्रद्धा आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. या श्रावणात महादेवाच्या चरणी एक संकल्प करा. महादेवा, माझ्या घरात सुख, शांती राहू दे. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर आणि संकटामध्येही तुझ्यावरची माझी श्रद्धा कायम राहू दे. आणि 4ही सोमवारी शिवामूठ करायला विसरू नका. तर मग ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.